सांगली, मिरज आणि कुपवार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा दिमाखात शुभारंभ करण्यात आला। यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि भाजपच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले। पक्षाचे अधिकृत उमेदवार मनोज सरगर, शुभांगी साळुंखे, संजय कांबळे आणि सविता रुपनर यांनी यावेळी विकासाचा संकल्प व्यक्त केला। कार्यालय उद्घाटनानंतर चारही उमेदवारांनी घर टू घर पदयात्रा करत प्रचाराला सुरुवात केली। मागील 5 वर्षात नगरसेवक म्हणून त्यांनी केलेल्या रस्ते, पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट आणि गटार सुधारणा या विकास कामांबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत कौतुकाचा वर्षाव केला। महिलांनी उमेदवारांचे औक्षण व ओवाळणी करून शुभाशीर्वाद दिले। प्रभागाच्या विकासासाठी भाजपलाच पुन्हा संधी देऊ असा विश्वास अनेक नागरिकांनी बोलून दाखवला। विकासाच्या मुद्द्यावर केंद्रित असलेल्या या प्रचाराला उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद मिळत असून प्रभाग 11 मध्ये भाजपला अनुकूल वातावरण असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे। प्रत्येक घरातल्या माता भगिनींना आम्ही त्यांच्या जवळची आणि त्यांच्या विश्वासातली माणसं वाटल्यामुळे आम्हाला प्रत्येक घरातनं आता एकदम आरत्या वगैरे करणे किंवा एकदम चांगलं वातावरण आम्हाला सकाळपासून पाहायला मिळालं। 2019ला आम्हाला ज्या पद्धतीनं भारतीय महानगरपालिकेत या प्रभागातल्या लोकांनी पाठवलं मतदान करून, त्या लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या की रस्ता, गटर आणि लाईट, पाणी या सगळ्या अपेक्षा ह्या 5 वर्षात आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा तिन्ही नगरसेवकांनी प्रयत्न केला। त्यात आम्हाला बऱ्यापैकी यश आलं। 20 ते 25 कोटी रुपये प्रत्येकाच्या निधीतून आम्ही या प्रभागासाठी खर्च केलेला आहे। त्यामुळे प्रभागातील जनता आमच्यावर अतिशय खुश आणि एकदम आनंदी आहे आणि त्यांचा आशीर्वाद नक्कीच ह्याही 5 वर्षात आम्हाला मिळणार आणि आत्ताच्या इलेक्शनला नक्कीच भारतीय जनता पार्टी म्हणजे कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून मला वाटते प्रभागातील चारही उमेदवारांना अतिशय प्रचंड बहुमताने ही लोक आणि ही जनता मायबाप आम्हाला निवडून देईल। या 5 वर्षात जे काही काम केले ते नक्कीच या अखंड सांगली महानगरपालिका क्षेत्रात उठून दिसणार आहे आणि पुढच्या महानगरपालिकेचे जे 5 वर्षाचं आमचं जे धोरण आहे की आम्ही या प्रभागात काय करणार आहे, तर ते सुद्धा आम्ही आराखडा त्याचा सुद्धा तयार केलेला आहे। 2च दिवसात तो आराखडा आम्ही जनतेच्या समोर मांडणार आहे आणि त्यावेळी मला वाटते अखंड सांगली जिल्ह्यातील लोक आमच्या संजयनगर सारख्या या प्रभागाला पाहायला येतील अशी मी नक्कीच आशा व्यक्त करतो। नमस्कार, माझं नाव सविता संतोष रुपनर। मी प्रभाग क्रमांक 11 ब गटातून ओबीसी महिला म्हणून उमेदवारी लढत आहे। माझ्यासमोर मनोजदादा, शुभांगीताई, संजयदादा हे सुद्धा आहेत। हे नगरसेवक होऊन गेलेले आहेत। त्याच्यासोबत मला काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी खरंच माझं भाग्य आहे त्याच्यामध्ये आणि मी जनतेची पूर्णपणे खात्रीने सेवा करीन। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या 2026 निवडणुकीनिमित्त आजच आम्ही प्रचार कार्यालयाचं आणि प्रचार शुभारंभ मान्य आमच्या सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि आमच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते आज नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ तसेच प्रचार कार्यालयाचा शुभारंभ केलेला आहे। आज भागामध्ये फिरत असताना गेल्या 2019ला ज्या पद्धतीनं आम्हाला आशीर्वाद या तिन्ही नगरसेवकांना ज्यावेळी आशीर्वाद दिला त्या पद्धतीनं आशीर्वाद आत्तासुद्धा मिळत आहे। गेल्या अनेक वर्षापासून अनेक कामं केली गेलेली आहेत। मला वाटते लाईट, पाणी, गटर, रस्ते या सर्व सुविधा आजपर्यंत आम्ही ह्या नगरसेवकांनी उपलब्ध करून दिले। त्याच्यामुळे एवढा मोठा उत्सव आम्हाला मिळत आहे। तसेच लोक घरोघरी बोलवून आम्हाला ओवाळणी वगैरे आरत्या करत आहेत। तसेच या सगळ्यात मोठं काम आमच्या प्रभागातलं झालं असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्र हे जवळजवळ 2 कोटी रुपयाचं आम्ही बांधलं आणि त्याचा लाभ या जनतेला मिळाला, सर्वसामान्य जनतेला मिळाला। त्यात 1 वर्षात 52,000 नागरिकांनी त्याचा लाभ घेऊन गोरगरीब जनतेचं जवळजवळ 5 ते 6 कोटी रुपये वाचलं गेलं। अशा अनेक कामं आमच्या प्रभागातील नगरसेवकांनी केले। हनुमान मंदिरचं काम असेल तर बघितलं तर सांगली जिल्ह्यात तसं मंदिर नाही, असं एवढं सुंदर मंदिर बांधले। बाहेरच्या प्रभागातील लोक ते मंदिर पाहण्यासाठी येत आहेत। एवढा उत्सव प्रतिसाद आम्हाला चांगल्या प्रकारे मिळत आहे। मला वाटते आमच्या नगरसेवकांनी काम केलं म्हणून आम्ही समोर जात असताना आम्हाला चांगल्या प्रकारे नागरिक आम्हाला प्रतिसाद देत आहेत। येणाऱ्या 15 तारखेच्या निवडणुकीच्या निमित्त सर्व नागरिकांना मी आवाहन करतो, जे नागरिक आम्ही उमेदवार उभारलो सुखात दुःखात आम्ही तुमच्या कायमस्वरूपी असतो। आम्ही कुठलाही कार्यक्रम असू दे, कुठलं काम असू दे तर आवर्जून तिथं हजर असतो। अशाच उमेदवाराला तुम्ही 15 तारखेला
मतदान करा आणि आमचं कमळाचं चिन्ह आहे, आम्ही भाजपचे उमेदवार आहोत आणि कमळा चिन्हासमोरचं बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्या एवढीच विनंती करतो. तर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक 2026च्या निमित्ताने आज प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने जनतेच्या या प्रतिसादाने आज आम्ही प्रचार शुभारंभ सुरू केलेला आहे. गेल्या 5 वर्षात केलेल्या कामाची पोचपावती ह्या आजच्या काळामध्ये आम्हाला मिळत आहे आणि या पोचपावतीच्या जोरावरच आम्ही 15 तारखेला ह्या लोकांच्या आशीर्वाद स्वरूपात आम्हाला मतदान मिळेल आणि आमच्या भाजपच्या 4ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करून हे सगळे आमचे भारतीय जनता पार्टीतले सगळे उमेदवार चांगल्या भरघोस मतांनी निवडून येतील याची सर्वच नागरिकांना शाश्वती आहे आणि ते मतांच्या स्वरूपात आम्हाला आशीर्वाद देऊन पुढे भावी आयुष्यात भावी कारकिर्दीत त्यांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत की 5 वर्षात जे तुम्ही कामं केलेत त्यामुळं पुढची सुद्धा कामं तुम्ही चांगली करणार असं आज आम्हाला लोकांच्या समोर जाताना आम्हाला आनंद होतो आणि ते दिसून येते. तोच विश्वास आम्हाला टिकवायचा आहे आणि तो आम्ही टिकवून दाखवणार आणि जनतेचं गोरगरिबांचं काम याने आम्ही सक्षमपणे आणि ठामपणे करणार हा या ठिकाणी मी विश्वास देते. त्यामुळे सर्व जनतेने येत्या 15 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमच्या उमेदवारांना मतदान करून आपले आशीर्वाद द्यावे आणि प्रत्येक घरातल्या नागरिकांनी मतदान देऊन आपला हा जो हक्क आहे तो बजवावा आणि योग्य उमेदवारांना निवडून द्यावं ही मी सगळ्यांना नम्र विनंती करते.